ई गव्हर्नन्ससाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांचा सन्मान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी 150 दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या मूल्यमापनात 200 पैकी 195 गुणांसह सांगली जिल्हा परिषदेने राज्यात दुसरा क्रमांक पटकावलाय. याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात 150 दिवस ई गव्हर्नन्स तसेच सेवाकर्मी कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपैकी सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या महत्त्वाकांक्षी ई गव्हर्नन्स कार्यक्रमाची यशस्वी आणि प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल हा गौरव करण्यात आला. महाराष्ट्र शासन आणि भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील शासकीय कार्यालयांचे 7 प्रमुख निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. यात कार्यालयाची अधिकृत वेबसाईट, आपले सरकार प्रणाली, ई ऑफिस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सअप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता व तंत्रज्ञानाचा वापर या बाबींचा समावेश होता. या सर्वकष मूल्यमापनात पुणे जिल्हा परिषद पहिल्या क्रमांकावर आली तर सांगली जिल्हा परिषदेने 195 गुणांसह दुसरा क्रमांक पटकावलाय. ठाणे, नागपूर आणि नाशिक जिल्हा परिषदांनी अनुक्रमे 3रा, 4था आणि 5वा क्रमांक मिळवलाय. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव व उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन प्रमोद काळे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या विविध यंत्रणांनी राबवलेल्या ई गव्हर्नन्स उपक्रमामुळे नागरिकांना जलद, पारदर्शक व सुलभ पद्धतीने शासकीय सेवा उपलब्ध झाल्या.